जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। परंपरा आणि पर्यावरणाचा संगम। कासारिओ मधील सोसायट्यांनी गोकाष्ठाने पेटवली होळी। डोंबिवली पालवा सिटी प्राचीन वैदिक परंपरा आणि आधुनिक पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधत यावर्षी पालवा सिटी येथील कासारिओ मधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे। आपल्या मुळांकडे परतण्याचा संकल्प करत येथील रहिवाशांनी पारंपरिक लाकडांऐवजी 100% शुद्ध गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोकाष्ठाचा वापर करून होळी दहन केले। होळीचा सण हा भक्त प्रल्हादाची भक्ती आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। हा उत्सव अधिक पवित्र आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी गो पर्यावरण सेवा संस्थान लोढा हेवन यांनी पुढाकार घेतला। विश्व हिंदू परिषद विहिप लोढा पालवा प्रखंड गो सेवा आयामच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेला रहिवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला। गोकाष्ठ जळल्यामुळे निघणारा धूर डोळ्यांसाठी हानिकारक नसतो। होळीच्या राखेचा उपयोग झाडांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक खत म्हणून केला जाईल। या उपक्रमातून मिळणारा निधी थेट गोशाळा आणि गोवंशाच्या रक्षणासाठी वापरला जातो। नैसर्गिक गुलाल उत्सवात फुलांपासून बनवलेल्या नैसर्गिक गुलालाचा वापर करण्यात आला, जो त्वचा आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे। संस्थांनी या पवित्र कार्यात उत्साहाने सहभाग नोंदवला। विवियाना CHS, बेवली CHS, मरीना CHS, मेडिटेरेनियन CHS, सृजन संमिलनी NGO, होलिका दहनावेळी हाऊसिंग सोसायटी कमिटीचे सदस्य आणि सर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेव्हा आपण आपल्या मुळांकडे परततो तेव्हा उत्सव अधिक पवित्र होतो। निसर्गाचे रक्षण करणे आणि गोसेवेत योगदान देणे हाच खरा सण आहे। डॉक्टर सुनील चव्हाण आणि ओम प्रकाश यादव ज्यांनी ही माहिती प्रसार माध्यमांशी शेअर केली। गो पर्यावरण सेवा संस्थान आणि विश्व हिंदू परिषदेच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। विश्व हिंदू परिषद लोढा पालवा प्रखंडच्या वतीने श्री पार्थजी यांनी सर्वांच्या एकत्र येण्याबद्दल आभार व्यक्त केले। हमारे यहाँ पे कासारिओ विवियाना सोसाइटी में हमने आज होली जलाया है। वो गौ कास्ट का उपयोग काउडंग का से बनाया हुआ है। तो इतना नेचुरल तरीके का ये होली है, जिससे जो ये धुआं है इससे मच्छर भागेगा और जो राख होगा ये पेड़ों में खाद हम लोग यूज़ कर सकते हैं। तो धन्यवाद। इसमें गोबर के डंडे जो होते हैं, उपले भी होते हैं, डंडे भी होते हैं। हमने डंडों की व्यवस्था करते हुए उसको एक तरीके से बहुत वातावरण शुद्ध रहे, किसी तरह का प्रदूषण नहीं हो, उस हिसाब से हमने होली का आयोजन किया है। तो आप सभी को धन्यवाद, सभी पधारे, बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, सर्वांना होळीच्या शुभेच्छा। आजची होळी ही पर्यावरणपूरक असून निसर्गाची कमीत कमी हानी होईल याकडे लक्ष देण्यात आलेले आहे। यामध्ये सर्व गोष्टी वापरलेल्या आहेत ते पर्यावरणपूरक असून निसर्गाची हानी कमीत कमी टाळता येईल याकडे लक्ष दिलेलं आहे। सर्वांना धन्यवाद। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।